नमस्कार. करिअर निवडायचं आहे पण नेमकं काय करावं हेच कळत नाहीये असं होतंय का? विशेषतः आरोग्य सेवेसारख्या क्षेत्रात जिथे पर्याय इतके आहेत की गोंधळ उडणं साहजिक आहे. पण काळजी करू नका. आज आपण अशाच दोन महत्त्वाच्या पर्यायांवर इतकी सविस्तर चर्चा करणार आहोत की तुमचा निर्णय घेण्याचा मार्ग नक्कीच सोपा होईल. आरोग्य सेवेत जायचं हे तर पक्कं झालंय, पण पुढे मार्ग कोणता निवडायचा हा प्रश्न खूप जणांना पडतो नाही का? चला तर मग आजच्या या विश्लेषणातून याच मोठ्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. तर चला, जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. आज आपण समोरासमोर ठेवणार आहोत दोन मोठे आणि लोकप्रिय पर्याय. एकीकडे आहे दंतचिकित्सा म्हणजेच बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी BDS आणि दुसरीकडे आहे फार्मसी म्हणजेच बॅचलर ऑफ फार्मसी B.Pharm. या चर्चेत आपण 4 महत्त्वाच्या टप्प्यांतून जाणार आहोत. दोन्ही क्षेत्रांमधील फरक, तिथे पोहोचण्याचा मार्ग, शिक्षणानंतर करिअर आणि पगाराच्या संधी आणि शेवटी दीर्घकाळ यशस्वी कसं व्हायचं याबद्दलचं मार्गदर्शन. चला सुरुवात करूया. ओके, तर कुठल्याही करिअरचा पाया असतो त्याचं शिक्षण, बरोबर? मग चला बघूया की BDS आणि B.Pharm करण्यासाठी शिक्षणाचा मार्ग कसा आहे आणि त्यात नेमके काय फरक आहेत. आता बघा, या तक्त्यामध्ये आपल्याला दोन्ही कोर्सेसमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. BDS करायचं असेल तर नीट ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा द्यावीच लागते, पण B.Pharmसाठी बऱ्याचदा राज्य पातळीवरची CET किंवा इतर परीक्षा पुरेशा ठरतात. आणि हो, वेळेचाही फरक आहे. BDS 5 वर्षांचा कोर्स आहे तर B.Pharm 4 वर्षात पूर्ण होतो. आणि साहजिकच खर्चाच्या बाबतीत BDS थोडं महागडं पडू शकतं. तर BDS म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर दंतवैद्य बनण्याची ही पदवी आहे. इथे फक्त दातच नाही तर संपूर्ण तोंडाचं आरोग्य म्हणजे हिरड्या, जीभ, जबडा ह्या सगळ्याचा अभ्यास असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रुग्णांवर थेट उपचार करण्याचं कौशल्य इथे शिकवलं जातं. आणि दुसरीकडे आहे B.Pharm म्हणजे औषध निर्माणशास्त्राचा अभ्यास. यात काय शिकतात? तर औषधं कशी बनतात, त्यांचा आपल्या शरीरावर काय आणि कसं काम चालतं आणि ती रुग्णांपर्यंत सुरक्षितपणे कशी पोचवायची, या सगळ्या गोष्टींचं सखोल ज्ञान इथे मिळतं. बरं, पदवी मिळाली की झालं असं नाही. यानंतर दोन्ही क्षेत्रांमधले रस्ते पूर्णपणे वेगळे होतात. BDS नंतर ऑर्थोडॉन्टिक्ससारख्या क्लिनिकल विषयात स्पेशलायझेशन करता येतं, म्हणजे थेट रुग्णांवर उपचार. या उलट B.Pharm नंतर फार्माकॉलॉजी किंवा केमिस्ट्रीसारख्या विषयातून संशोधन किंवा मोठ्या औषध कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळते. चला, आता शिक्षण झालं, पदवी हातात आली, पण त्यानंतर काय? करिअरच्या संधी कोणत्या, पगार किती, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो नाही का? तर आता आपण ह्याच व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलूया. हा तक्ता बघा करिअरच्या संधींची एक छान कल्पना देतो. BDS केलेल्यांना स्वतःचा क्लिनिक सुरू करण्याचा एक मोठा फायदा असतो. पण B.Pharm वाल्यांनाही कमी समजू नका. त्यांच्यासाठी मोठ्या फार्मा कंपन्या, रिसर्च लॅब्स आहेत किंवा ते स्वतःचं मेडिकल स्टोअरसुद्धा सुरू करू शकतात. म्हणजे स्वतःचा व्यवसाय करण्याची क्षमता दोन्हीकडे भरपूर आहे. आणि आता तो प्रश्न ज्याची सगळे वाट बघत असतात, पगार. हा चार्ट काय सांगतोय की सुरुवातीच्या काळात BDS पदवीधरांचा पगार B.Pharm वाल्यांपेक्षा जास्त असू शकतो, खास करून जर स्वतःची प्रॅक्टिस असेल तर. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जसं जसा अनुभव वाढतो तसतसं दोन्ही क्षेत्रांमध्ये कमाई वाढते आणि प्रगतीच्या संधीही खूप आहेत. B.Pharmची एक खासियत आहे आणि ती म्हणजे त्यातली विविधता. हा चार्ट बघा, फक्त मेडिकल स्टोअरच नाही तर मोठमोठ्या औषध कंपन्यांमध्ये, हॉस्पिटलमध्ये, रिसर्चमध्ये आणि अगदी शिकवण्याच्या क्षेत्रातही B.Pharm वाल्यांना खूप वाव आहे. ही जी लवचिकता आहे ना, ती या क्षेत्राला खूप खास बनवते. तर मग निवड करायची कशी? या सगळ्या माहितीचा सार काय? तर निवड या एका गोष्टीवर येऊन थांबते. रुग्णावर थेट स्वतःच्या हाताने प्रक्रिया करायला आवडेल की पडद्यामागे राहून औषध आणि विज्ञानाच्या जगात काम करायला? या प्रश्नाचं उत्तरच योग्य मार्ग दाखवेल. पदवी मिळवणं म्हणजे फक्त शर्यतीची सुरुवात आहे, शेवट नाही. करिअरमध्ये लांब पल्ल्याचा यशस्वी खेळाडू बनायचा असेल तर काही गोष्टी कायम लक्षात ठेवाव्या लागतात. चला बघूया त्या काय आहेत. यशस्वी करिअरसाठी ही 4 सूत्र अगदी पक्की लक्षात ठेवा. पहिलं, सतत शिकत राहा. मेडिकल फील्ड रोज बदलताय. दुसरं, रुग्णांशी आणि सहकाऱ्यांशी चांगला संवाद साधा. तिसरं, आपली नैतिकता कधीही सोडू नका. आणि चौथं, जर स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर थोडं मॅनेजमेंटही शिका. हे घटक तुम्हाला इतरांपेक्षा पुढे ठेवतील. आणि जसं काही करायचं असतं तसंच काही गोष्टी टाळायच्याही असतात. नवीन शिकणं बंद केलं की प्रगती थांबलीच म्हणून समजा. व्यावसायिक लोकांशी संपर्क न ठेवणं, रुग्णांचं म्हणणं ऐकून न घेणं किंवा सरकारी नियमांकडे दुर्लक्ष करणं, या चुका खूप महागात पडू शकतात.
लक्षात ठेवा, रुग्णच आपल्याला सुधारण्याची संधी देत असतो. एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. मार्ग कोणताही निवडला तरी या दोन्ही व्यवसायांतील व्यक्ती देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असतात. दंतवैद्य असो किंवा फार्मासिस्ट, देशाच्या प्रगतीतील योगदान खूप मोलाचं आहे. तर या सगळ्या चर्चेचा शेवटचा आणि सोपा निष्कर्ष काय? तर हे दोन्ही मार्ग पूर्णपणे वेगळे आहेत. दंतवैद्याचा मार्ग हा रुग्णांशी थेट जोडलेला आहे, जिथे हाताचा कौशल्य महत्त्वाचा आहे, तर फार्मासिस्टचा मार्ग हा औषधं आणि संपूर्ण आरोग्य प्रणालीच्या ज्ञानावर आधारित आहे. तर आता दोन्ही मार्ग अगदी स्पष्टपणे समोर आहेत. त्यांचे फायदे, तोटे, संधी आणि आव्हानं सगळं काही आपण पाहिलं. आता या माहितीच्या आधारावर कोणता मार्ग निवडायचा आणि त्यावर आपलं भविष्य घडवायचं, हा निर्णय प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार घ्यायचा आहे.